गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात विस्तारलेल्या नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राच्या गाभा आणि बफर क्षेत्रामध्ये एकूण 9 पर्यटन गेट जंगल सफारीकरिता पर्यटकांसाठी सुरू आहेत. दरम्यान पर्यटकांना सफारीचा आनंद घेता यावा यासाठी आणखी काही सफारी गेट सुरू करण्याची मागणी अनेक दिवसांपासून करण्यात आली होती. अखेर वनविभागाच्या वतीने 4 नवे गेट सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. त्यापैकी आज 1 मे रोजी मुर्दोली येथील पर्यटन प्रवेशद्वाराचे उद्घाटन झाले असून येत्या काळात आणखी 3 गेट हे गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात सुरू करणार असल्याचे क्षेत्रसंचालक नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प पियुषा जगताप यांनी सांगितले आहे. मॅडम काय सांगणार, आज नवेगाव नागझिरा अंतर्गत नवीन एक गेट सुरू करण्यात आलं पर्यटकांसाठी आणि गोंदियासाठी काय उपाययोजना आणि किती फायदा मिळणार? हे जे नवेगाव नागझिराचं नवीन गेट आज आपण ओपन केलेलं आहे, हे बफरमधलं गेट आहे. या संपूर्ण या दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्हणजे गोंदिया भंडारा दोन्ही जिल्ह्यांमध्ये आणि NNTRमध्ये हे पहिलंच बफरमधलं गेट आहे. या गेटचं विशेष असं आहे की कोरमध्ये जे आपले गेट्स आहेत त्याला कोरचे नियम लागू होतात. या गेटसाठी आपले नियम थोडेसे वेगळे आहेत. याच्यामध्ये आपण हे गेट वर्षभर चालू शकणार आहे आणि या गेटचं वैशिष्ट्य असं आहे की या गेटचा जो रूट आहे तर त्या रूटमध्ये आपल्याला सगळ्या प्रकारचं जंगल, सगळ्या प्रकारचा जो एरिया आहे, ज्या वेगवेगळे लँडस्केप आहेत ते पाहायला मिळणार आहेत पर्यटकांना. त्याच्यामध्ये ग्रासलँड आहेत, पाणवठे आहेत, एक मोठा चुलबन जो तलाव आहे, आपलं धरण आहे, त्या धरणाच्या कडेनेसुद्धा काही एरिया आपल्याला त्या रूटमध्ये घेण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या वाईल्डलाईफचं दर्शन इथे आपल्याला या रूटमध्ये होऊ शकतं. सीन पण होता, टायगर दिसत आहे या ठिकाणी. होय, सध्या आता गेले 3-4 दिवसापासून आमचं रोडचं काम सुरू होतं आणि त्यानिमित्ताने जेव्हा इथं चक्कर झालेली आहे तर इथं व्याघ्रदर्शन होत आहे. या भागामध्ये एक टायग्रेस आणि तिचे 3 बच्चेही आहेत आणि त्याचबरोबर ते आता म्हणजे ह्या भागात वावरतात, त्यामुळे ते पर्यटकांना दिसतील. खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी पण इथे आहेत वेगळे, जे आपल्याला दुसरीकडे दिसणार नाहीत आणि वॉटर बॉडीज असल्यामुळे त्याचा जो फायदा आहे किंवा त्याचे जे वेगळे स्पीशीज आपल्याला इथे बघायला मिळतील तर त्याचा आनंद सगळ्यांना घेता येईल. हे प्रवेशद्वार जे आहे ते टायगर संरक्षणासाठी जे लोकांकडून आपल्याला सहयोग पाहिजे त्याचे एक द्योतक आहे, त्याचे एक मुख्य स्टार्टिंग पॉईंट आहे. बफरमध्ये सुरू करायचे आहे, पहिला आहे. तर यामधून आपले लोक जे आहे सामान्य विलेजर्स ते आपले पार्कमधून जुळत आहे आणि त्यांचे व्यवसाय वगैरेची सोय होत आहे. तर त्यामुळे आपल्याला लोकांना जोडता येते आणि त्यामुळे एक विशिष्ट स्किलसेट तयार होते, ज्यांचा फायदा जे इथे येणारे पर्यटक आहे त्यांना होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी 5-5 गाड्याचे सुरुवातीला आम्ही हे ठेवले आहे. सध्या काउंटर नंतर ऑनलाईन होईल. सुनील कावळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, गोंदिया. द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव.